मुख्यमंत्री कार्यालयामध्ये खोटे शिक्के आणि सही आढळणे हे गंभीर बाब आहे। विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी हा मुद्दा समोर आणला। विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याकडून हा मुद्दा उपस्थित करण्यात आलेला आहे। तर ही गंभीर बाब आहे, दोषींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय असं अजित पवार यांनी म्हटलं। यामागचा सूत्रधार कोण हे शोधलं जाईल असंही त्यांनी म्हटलं आहे। काही निवेदनावर मुख्यमंत्र्यांची खोटी स्वाक्षरी आणि सिक्के आढळल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। खरं तर राज्याचे प्रमुख असलेल्या मुख्यमंत्री कार्यालयात अशा प्रकारच्या घटना हे अत्यंत म्हणजे राज्यात तेही मुख्यमंत्र्यांच्या ठीक आहे, एखाद्या वेळेस मंत्र्यांचे वगैरे आम्ही ऐकले, पण त्या कार्यालयामध्ये खोटे शिक्के, खोट्या स्वाक्षऱ्या आणि ह्या घटना किती गंभीर आहेत। म्हणजे शासन गंभीर आहे मी असं म्हणणार नाही, पण एका मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात अशा प्रकारच्या होतात। यापूर्वी सुद्धा तोतया ओएसडी मुख्यमंत्री कार्यालयात 6 महिने अध्यक्ष महोदय 6 महिने होता आणि तो बिनधास्तपणे त्या ठिकाणी त्याचा वावर होता। बिनधास्त हे राज्य काय चाललंय राज्यात हे कळत नाही। मुद्दा विरोधी पक्ष नेत्यांनी इथं मांडलेला आहे। मी असं म्हणणार नाही की विरोधी पक्ष नेते पण डुप्लिकेट इथं आणा, माझं तसं म्हणायचं अजिबात कारण नाही, परंतु तसं नाही हो। आपण विरोधी पक्ष नेता आहे, मी पण त्या पदावर तिथं काम केलंय। शेवटी ही बाब गंभीरच आहे। कुणी राज्याचा मुख्यमंत्री असलं तरी त्याची ताबडतोब नोंद सरकारने घेतली, त्याच्यावर हे FIR दर्ज केलेली आहे। त्याची सगळी चौकशी करून कोण ह्याचा मास्टर माइंड आहे, का ह्यांनी असं केलं, ते सगळं पूर्णपणे चित्र पुढे येईल आणि ते चित्र पुढे आल्यानंतर आम्ही सभागृहाला पण माहिती देऊ।